नमस्कार मित्रांनो, माझं नाव निखिल हिरुळकर. आय एम अ केमिस्ट्री टीचर अँड अ जेई नीट प्रिपरेशन गाईड सिन्स 2009. आणि आज नेक्स्ट स्टडी टिप मधली नेक्स्ट टिप ही त्या न्यूमेरिकल प्रॉब्लेमसाठी की जे मल्टिपल फॉर्म्युला बेस्ड न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स असतात. म्हणजे काय की एका फॉर्म्युलावरून तुम्हाला एक व्हॅल्यू मिळते, दुसऱ्या फॉर्म्युलावरून तुम्हाला दुसरी व्हॅल्यू मिळते, तिसऱ्या फॉर्म्युलावरून तिसरी व्हॅल्यू मिळते आणि या तिन्ही व्हॅल्यूज तुम्ही चौथ्या फॉर्म्युलामध्ये टाकल्यानंतर मग तुम्हाला तुमचा आन्सर मिळतो. आता याच्यामध्ये होतंय काय, टोटल 4 स्टेप्स आल्या, 4 वेळा तुम्ही वेगवेगळे कॅल्क्युलेशन्स केले. पण समजा हे 4 स्टेप कॅल्क्युलेशन सिंगल स्टेप मध्ये आलं तर मित्रांनो वेळ वाचणार आहे तुमचा. आणि वेळ अत्यंत गरजेचा असतो. तुम्ही कोणती कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स द्या, जेई मेन्स द्या, नीट द्या, केव्हीपीवाय द्या, जेई मेन्स क्रॉस करून जेई ऍडव्हान्स द्या, कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मधला अत्यंत महत्वाचा फॅक्टर तो म्हणजे वेळ. ती वेळ वाचवण्यासाठी ही टेक्निक अत्यंत युजफुल असणार आहे. या टेक्निकचं नाव आहे फॉर्म्युला एक्सपान्शन टेक्निक. मल्टिपल फॉर्म्युला बेस्ड न्यूमेरिकल प्रॉब्लेम्सचे मल्टी स्टेप कॅल्क्युलेशन सिंगल स्टेप मध्ये आणण्यासाठी ही टेक्निक तुम्हाला खूप युजफुल असेल. बघा, जे एक्झाम्पल मी घेतोय, अर्थात हे एक्झाम्पल 12वीच्या मुलांना जास्त लवकर कळेल. ज्यांना 11वीच्या मुलांना हा कॉन्सेप्ट माहित नाहीये त्यांनी काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. शेवटपर्यंत बघत राहा, भावना नक्की पोहोचतील तुमच्यापर्यंत. आणि जेव्हा हा टॉपिक तुम्ही शिकाल तेव्हा तुम्हाला अजूनच जास्त सोपं जाईल. ओके, बघा, कॅल्क्युलेट मोलॅरिटी ऑफ सोल्युशन. मोलॅरिटी इज जस्ट वे ऑफ एक्सप्रेसिंग कॉन्सन्ट्रेशन्स. Calculate molarity of a solution obtained by dissolving 20 milliliters of methanol in 180 grams water and given density of methanol as 0.8 gram per milliliter. मोलॅरिटीचा फॉर्म्युला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बघा. C is equal to N2 upon V in liter. N2 म्हणजेच मोल्स ऑफ सोल्यूट, V म्हणजेच व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर्स. आता तुम्हाला गिव्हन डेटावरून कळते की डायरेक्ट मोल्स ऑफ सोल्यूट नाही दिलंय आणि डायरेक्ट व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन नाही दिलंय. मग आपल्या डोक्यात काय आलं पाहिजे, अरे फॉर्म्युला एक्सपान्शन टेक्निक. N2 त्यांनी इनडायरेक्टली दिलाय, मल्टिपल फॉर्म्युलांवरून येणार आहे तुम्हाला व्हॅल्यू. मग व्हॅल्यूचा डेटाकडे बघायचं. त्यांनी काय दिलंय, व्हॉल्यूम ऑफ मिथेनॉल दिलेलं आहे बरोबर ना, 20 मिलीलिटर, आणि त्यांनी डेन्सिटी दिली आहे. व्ही आणि रो म्हणजेच काय दिलं असेल, डब्ल्यू. का, कारण आपल्याला माहिती आहे रो इज इक्वल टू डब्ल्यू बाय व्ही. लहानपणी शिकलोय डेन्सिटीचा फॉर्म्युला. करेक्ट, म्हणजेच रो आणि व्ही दिलाय म्हणजेच त्यांनी डब्ल्यू दिलाय. मग डब्ल्यूचा N2 शी काय संबंध, मोल्सशी, तर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, N2 इज इक्वल टू W2 अपॉन M2. करेक्ट, म्हणजेच आता मी फॉर्म्युला एक्सपांड कसा करणार. आता टेक्निकली मी लिहितोय पण हे सगळं तुमच्या डोक्यात झालं पाहिजे, एवढी तुम्हाला सवय झाली पाहिजे फॉर्म्युला एक्सपान्शनची. N2 म्हणजे काय, W2 अपॉन M2. आणि V इन लिटर म्हणजे काय येणार आहे, तर व्हॉल्यूम ऑफ सॉल्व्हंट म्हणजेच V1 प्लस व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट म्हणजेच V2 इन लिटर. W2 हा डायरेक्टली दिलेला नाहीये, त्याच्या ऐवजी त्यांनी काय दिलेलं आहे, रो आणि V. मग मी काय लिहिणार इथे, ρ2 into V2. That's it. Now this is my fully expanded formula. आता मला एकाच स्टेप मध्ये सगळ्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या आहेत जेणेकरून माझं कॅल्क्युलेशन अत्यंत इझी होऊ शकतं. बघा काय करावं लागणार मला. डेन्सिटीची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे 0.8 ग्रॅम पर मिलीलिटर. व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट दिलेला आहे 20 मिलीलिटर, म्हणजे न्यूमरेटर 16. हाला मला इमिजिएटली कळलं पाहिजे 16 ग्रॅम्स. M2 मिथेनॉलचा M2 तसा पाठ असला पाहिजे कारण कॉमन कंपाऊंड आहे, 32 ग्रॅम पर मोल. आणि V1 त्यांनी V1 साठी काय इन्फॉर्मेशन दिली आहे बघा, 180 ग्रॅम ऑफ वॉटर. पाण्याची डेन्सिटी 1 असते, तर आपल्या डोक्यात आला पाहिजे दिस इज 180 मिलीलिटर कारण डेन्सिटी 1 आहे. सो 180 मिलीलिटर प्लस सोल्यूटचे 20 मिलीलिटर्स, असे टोटल 200 मिलीलिटर्स इंटू 10⁻³ केलं म्हणजेच ते लिटर मध्ये कन्वर्ट झालं. करेक्ट. सो आता काय झालं बघा, सिंगल स्टेप मध्ये तुम्हाला सगळ्या व्हॅल्यूज अलॉंग विथ ऑल द युनिट्स हे तुमच्या डोळ्यासमोर आहे. आता तुम्हाला कट करणं पण सोपं होईल आणि कॅल्क्युलेशन करणं पण सोपं होणार. बघा बरं, युनिट्स कट करायचे असले तर ग्रॅम कट होतील, मिलीलिटर आणि पर मिलीलिटर कट होईल, म्हणजेच हा पर मोल वर जाऊन मोल होईल, आणि लिटर म्हणजेच युनिट येईल मोल पर लिटर की जे मोलॅरिटीचे युनिट आहे.
म्हणजे तुमच्या कॅल्क्युलेशन्स मध्ये तुम्ही युनिट्स मध्ये कुठेही माती नाही खाल्ली आहे. सोपं. आता काय कॅल्क्युलेशन्स करा. वर आले तुमचे 16 ग्रॅम्स डिवायडेड बाय 30 लिहूनच घेऊया आपण. 16 डिवायडेड बाय 32 इंटू 200 इंटू 10⁻³ म्हणजेच 0.2. 16 बाय 32 म्हणजेच 0.5 हाफ. 0.5 अपॉन 0.2 म्हणजेच 5/2 म्हणजेच 2.5. डन. जेव्हा आपल्याला सवय असते तेव्हा हे लिहायची पण गरज नाही पडत. आपण डायरेक्ट हा फॉर्म्युला लिहू शकतो. देन रफ वर्क मध्ये तुम्ही हे कॅल्क्युलेशन लिहा आणि डायरेक्ट शेवटची स्टेप 2.5 मोजा. कारण तुम्ही कॅल्क्युलेशन्स मध्ये तसे तरबेजच असतात लहानपणापासून. आणि स्टेप स्किप करायला तर आपल्याला खूप आवडतं, पण स्टेप स्किप करण्याला सुद्धा तयारी पाहिजे. त्याचबरोबर टेक्निक सुद्धा पाहिजे. त्या टेक्निकचं नाव आहे फॉर्म्युला एक्सपान्शन टेक्निक. आय होप ही टेक्निक तुम्हाला आवडलेली असेल आणि हळूहळू याच टेक्निकशी रिलेटेड मी अजूनही काही न्यूमेरिकल प्रॉब्लेम्सची प्रॅक्टिस पण घेत राहणार आहे. युट्यूबवरचे जे लेक्चर्स असतील जिथे जिथे मल्टिपल फॉर्म्युला बेस्ड न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स येतील तिथे तिथे मी फॉर्म्युला एक्सपान्शन टेक्निकचा उल्लेख करणारच. सो तुम्ही जर हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर पाहत असाल, जर तुम्ही फॉलो करत नसाल इंस्टाग्रामवर, तर माझा युजर नेम आहे nick.herulkar. तुम्ही नक्की फॉलो करा. आणि इंस्टाग्रामच्या प्रोफाईलमध्ये एक लिंक तुम्हाला सापडेल. ती लिंक ही माझ्या युट्यूब चॅनलची लिंक आहे. सो युट्यूबला जा, माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण तिथे सगळे केमिस्ट्रीचे लेक्चर्स हे मी मराठीमधून देतो. आणि जर तुम्ही युट्यूबलाच हा व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज डोंट फॉरगेट टू प्रेस बेल आयकन. भेटूयात नेक्स्ट स्टडी टिपमध्ये रोज.